नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत निरुक्ती तथा पर्यायी पदानी. तर तुम्हाला सांगतो या या टॉपिकला 15 मार्काचं वेटेज आहे आणि परीक्षेमध्ये हा टॉपिक तुम्हाला स्कोरिंग आहे. तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण आयुची निरुक्ती पाहूया. शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगधारी जीवितम. या आयुची निरुक्ती काय सांगितलेली आहे? शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगधारी जीवितम. म्हणजेच शरीर, इंद्रिय, मन व आत्मा यांच्या संयोगाला आयु म्हणजेच धारी म्हणतात. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या काय सांगितलेली आहे? तत्र आयुश्चेतना अनुवृत्ती ही, म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या काळात चेतनेचे अस्तित्व असणे म्हणजे आयु होय. आता याचंच पर्याय नाव काय आहे? धारी, नित्य, जीवित, अनुबंध आणि जीवन. तर दुसरी व्याख्या बघूया शरीरची. शरीरची व्याख्या पुढे सांगितलेली आहे त्यांनी. तत्र शरीर नाम चेतना अधिष्ठान भूत पंचमहाभूत विकार समुदायात्मकम समयोगवाही. म्हणजे काय? शरीर म्हणजे पंचमहाभूतापासून बनलेले आणि चेतनेचे अधिष्ठान असलेले या सर्वांचा समुदाय झालेले आणि या संयोगाचे चलन करणारे होय. आता पुढील व्याख्या कोणती आहे? शरीयते इति शरीरम किंवा षडंगम शरीरम. म्हणजे सतत झिजते ते शरीर होय. तुम्ही बघता शरीर सतत झिजत राहतं, त्याच्यामुळे त्याला शरीर म्हणतात. 5 महाभूते आणि आत्मा असे मिळून शरीर होते. पर्याय काय आता शरीराचं? काया, देह आणि क्षेत्र. शरीरालाच काया, देह किंवा क्षेत्र असे देखील संबोधले जाते. आता पुढील व्याख्या बघूया. मन. मनाची व्याख्या आहे उभयात्मकम मन. म्हणजे मन हे उभयेंद्रिय आहे. ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय दोन्ही पण आहे. मननात मनः. मनन करणारे ते मन. अजून एक व्याख्या दिलेली आहे. मन्यते अवबुद्धयते न्यायते इति मनः. म्हणजे ज्याच्याद्वारे बोध होतो ते मन. पर्याय काय आहे? आता मनालाच अजून काय काय संबोधलं जातं ते बघूया. मन म्हणजे चित्त, चेत, हृदय, स्वांत, श्रुत आणि मानस. त्याच्यानंतर पृथ्वीची परिभाषा बघूया. पृथ्वीची परिभाषा आहे पृथ्वीत्वम जातिमत्वम पृथ्वीत्वम. म्हणजे पृथ्वीत्व जातीशी समवाय म्हणजेच नित्यसंबंधाने राहणाऱ्या द्रव्याला पृथ्वी म्हणतात. त्याचीच अजून दुसरी परिभाषा काय सांगितलेली आहे? गंधवती पृथ्वी ही. म्हणजे ज्या द्रव्यामध्ये गंध हा विशेष गुण आहे ते पृथ्वी होय. आता पृथ्वीलाच धरा किंवा धरिणी असे संबोधले जाते. त्याच्यानंतर अग्नी पाहूया. अग्नीची परिभाषा काय आहे? तेजत्व अभिसंबंधात तेजः. ही कोणी? प्रशस्त पादांनी सांगितलेली आहे. म्हणजे काय? तेजत्व या जातीशी समवाय संबंधाने राहणाऱ्या द्रव्य म्हणजे तेज होय. अग्नीची दुसरी परिभाषा काय आहे? उष्ण स्पर्शवत तेजः. ही तर्कसंग्रहकारांनी सांगितलेली आहे. म्हणजे ज्याचा स्पर्श उष्ण ते तेज होय. आता अग्नीलाच पर्याय नाव काय आहे? तेज, ध्वनी किंवा जातवेद. पुढे पाहूया जल. जलची परिभाषा आहे अपत्व अभिसंबंधात आपः. म्हणजे जलत्व या जातीशी समवाय म्हणजे नित्यसंबंधाने राहणाऱ्या द्रव्याला जल म्हणतात. दुसरी त्याची परिभाषा सांगितलेली आहे शीत स्पर्शवत्य आपः. म्हणजे ज्या द्रव्याचा स्पर्श शीत आहे ते जल होय. आता जलाचे पर्याय काय आहे? तोय, पय, रस किंवा आप असेच जलाला संबोधले जाते. त्याच्यानंतर वायूची परिभाषा पाहूया. वायुत्व अभिसंबंधवान वायू. म्हणजे वायुत्व जातीची समवाय म्हणजे नित्यसंबंधाने राहणाऱ्या द्रव्य म्हणजे वायू होय. वायूची दुसरी परिभाषा काय सांगितलेली आहे? रूपरहित स्पर्शवान वायू. म्हणजे ज्याला रूप नाही पण स्पर्श आहे त्याला वायू असे संबोधले जाते. आता वायूचे पर्याय नाव काय आहे? वात, मरुत किंवा प्राण. त्याच्यानंतर आकाश. आकाशाची परिभाषा शब्दत्व अभिसंबंधात आकाश. म्हणजे शब्दत्व जातीशी नित्य समवाय संबंधाने राहणारे द्रव्य म्हणजे आकाश होय. त्याच्यानंतर आकाशचे पर्याय काय? नभ, विभू, गगन, अंबर. आकाशालाच नभ, विभू, गगन, अंबर असे संबोधले जाते. वात. वात हा दोष आहे. आता वाताची परिभाषा योगवाही परमवायू. अत्यंत योगवाही तो वायू आहे. आता खाली ही वाताचे गुण दिलेले आहेत, ती देखील तुम्ही परिभाषा म्हणून लिहू शकता. आता पुढे तिथे कसं सांगितलेले? तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चलो अनिलः. म्हणजे वृक्ष, लघु, शीत, खर, सूक्ष्म आणि चल असे गुण असलेल्या दोषाला वायू म्हणावे. आता वातालाच पर्याय नाव काय आहे? वात, वायू किंवा मरुत. त्याच्यानंतर पित्त. पित्तत्वात पित्तम. पित्त वर्ण असणारा दोष म्हणजे पित्त होय. म्हणजे ज्याचा वर्ण पिवळा असतो त्याला पित्त असे म्हणतात.
पित्तम सस्नेहम उष्णम लघु विस्त्रम सरम द्रवम. आता या ठिकाणी पित्ताचे गुण सांगितलेले आहेत, ते आपण परिभाषेमध्ये देखील लिहू शकतो. ज्या दोषामध्ये किंचित स्निग्धता, उष्णता, लघु, दुर्गंधयुक्त आणि पसरणारा असे गुण आहेत, तो दोष म्हणजे पित्त समजावा. आता त्याच्यानंतर पित्तम पक्ती उष्म दर्शनम म्हणजे पचन करणारे पित्त, जे आपल्या अन्नाचे पचन करते त्याला पित्त म्हणतात. आता पित्ताचाच पर्यायी शब्द काय आहे? वनी किंवा उष्ण. आता वरी बघा ना, गुणामध्ये उष्ण आहे, तोच पर्यायी शब्द आलेला आहे उष्ण. पुढची निरुक्ती बघूया मित्रांनो. कफ. कफाची निरुक्ती पुढील प्रमाणे सांगितलेली आहे. क्लेदनात कफ म्हणजे जो दोष क्लेदन करतो म्हणजे ओलावा निर्माण करतो, तो दोष कफ होय. आता कफाचे गुण सांगितलेले आहेत पुढं, म्हणजे तीच निरुक्ती आहे. स्निग्ध शीतो गुरुरमंद श्लेष्ण मृत्स्न स्थिर कफ म्हणजे ज्या दोषामध्ये स्निग्ध, शीत, गुरु, मंद, गुळगुळीतपणा, स्थिरता, चिकटपणा आहे, तो कफ दोष समजावा. आता कफ दोषालाच आपण काय म्हणतो? श्लेष्म किंवा शीत. आता इथे खाली काय सांगितलेलं आहे? वास्तविक वरील 3 दोष आहेत, त्यांची एकच व्याख्या आहे, दुष्यंती ते दोषः. म्हणजे वरील तिन्ही दोष वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांची आपण निरुक्ती दुष्यंती ते दोषः ही लिहू शकतो. शरीरातील घटकांना दूषित करणारे ते दोष, त्यानंतर धारणात धातवा म्हणजे आता जे शरीरात धारण करणारे ते धातू, या व्याख्येप्रमाणे ते सर्वव्यापी धातवा. दोष हे सुद्धा धातू आहेत, मूलभूत घटक आहेत, त्यामुळे त्यांची व्याख्या त्यांच्या गुणावरूनच होते. तर इथे आपल्या पार्ट ए संपलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.